द भारती परमार शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते. ट्रकभर स्वप्न घेऊन लोक या महामुंबईत यायला लागतात. खूप स्वप्न उराशी बाळगतात आणि ते निघालेले असतात. काहींची स्वप्न पूर्ण होतात, काहींची अपूर्ण राहतात, तरी त्यांचा प्रवास थांबत नाही, तो चालूच राहतो. तुम्ही म्हणाल आज मी हे काय बोलते. झलक अविस्मरणीय कलावंतांची मध्ये आज मी अशाच एका कलाकाराला घेऊन आले ज्याने अविरतपणे रंगभूमीची सेवा केली आहे. अभिनय म्हणू नका, दिग्दर्शन, निर्माता, निवेदन अशा वेगवेगळ्या चौफेर भूमिकांमध्ये तो वावरलाय. चला तर आज आपण भेटणार आहोत प्रमोद पवार यांना. नमस्कार. नमस्कार. द भारती परमार शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. थँक्यू. फार पूर्वी मी तुमचं एक नाटक पाहिलं होतं. त्यानंतर मला असं वाटलं अरे ह्यांच्यावर काम करायला हवं म्हणून. तो योग आज आला म्हणायचं का? नाही नाही नाही, मध्यंतरी मध्ये म्हणजे साधारण एक 10 वर्षापूर्वी आपण एक डॉक्युमेंटरी फिल्म मध्ये काम केलं. हो. तिथे तुम्ही डायरेक्टर होतात. तिथून तुम्हाला जवळून पाहता आलं. अच्छा. तुमची शिस्त, तुमचं वागणं सगळ्यांबरोबर हे खूप मनाला भावून गेलं. आणि आज आपण तिसऱ्यांदा भेटतोय मुलाखतीसाठी. तुम्ही रंगभूमीवर जे एवढं वर्ष काम केलं, त्यानंतर काय केलं नाहीत हा प्रश्न. म्हणजे सिरियल केलीत, मराठी हिंदी सिरियल केलीत, मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, वेब सिरीज सगळ्या. म्हणजे सुरुवातीचा एकांकिकांपासनं ते वेब सिरीज पर्यंत सगळ्यात तुम्ही आहात. हा सगळा प्रवास तुमच्या बालपणी सुरू झाला का? नाही, बालपणी असं म्हणण्यापेक्षा एक आपण आता हल्ली मुलांची ऍप्टिट्यूड टेस्ट घेतो किंवा त्याचा कल कुठे आहे वगैरे असं बघत असतो. तर तसं त्यावेळेला काहीच नव्हतं ना. आपलं काम करायचं आणि मोकळं व्हायचं, तो शिकायचं. मला SSC ला ना फर्स्ट क्लास मिळाला होता. त्यामुळे माझ्या आई वडिलांची स्वप्न वाढली होती. त्यामुळे ह्यांना वाटलं आता हा डॉक्टर होणार आहे म्हणून. मग मला सायन्सला टाकलं रुपारेल कॉलेजला. तोपर्यंत मला बाकीच्या ह्याचं काहीच माहीत नव्हतं. पण मला डॉक्टर व्हायचंय असं त्यांनी ठरवलेलं होतं, मी नव्हतं ठरवलेलं. आई बाबांनी हां, की त्यांना वाटलं आता हा डॉक्टर होईल. कारण त्यावेळेला गाईड करणारी माणसं नव्हती की ह्याने कुठच्या बाजूला जावं, याचा कल कुठे असेल वगैरे. पण माझी शाळा जी होती ना, शिरोडकर हायस्कूल, त्या शाळेने मुलांच्यातले आत्ता आजकाल ज्या पद्धतीने शाळा शिकवतात ना, तर त्या पद्धतीचं शिक्षण आम्हाला त्यावेळेला HD गावकर म्हणून आमचे प्रिन्सिपल होते त्यावेळेला. त्यांनी त्या शाळेचा अभ्यासक्रमच वेगळ्या पद्धतीने रचलेला होता. म्हणजे आमच्या शाळेत मुलींसाठी शिवण कामाचा एक वर्ग असायचा. अशी मुलांनी त्याच वेळेला सुतारकाम करायचं. तेही होते की त्या रंधा कसा धरायचा, त्याचा शार्पनेस कसा असेल वगैरे. तरी आणि ते कसं करायचं ही प्रत्येक गोष्ट त्यावेळेला आम्ही करून बघितलेली होते. हे त्यावेळेला होतं. म्हणजे ही गोष्ट सांगतोय मी साधारण 65 सालातली वगैरे. म्हणजे तेव्हापासून आमच्या शाळेमध्ये मुलांना त्यांच्यातल्या काही गुणांना जर वाव मिळत असेल तर त्याच्यासाठी तशा प्रकारच्या तासिका त्यांनी निवडलेल्या आहेत. आणि वर्षभरात आमच्या शाळेमध्ये चित्रकलेच्या स्पर्धा व्हायच्या. खूप कोणाला येतंय नाही येतंय वगैरे ते हळूहळू त्याच्यातून एक गोडी लागून मुलं, म्हणजे आज जर नावं घेतलीत तुम्ही तर अच्युत पालव किंवा अशी बरीच कलाकार आहेत. आणि अभिनय क्षेत्रामध्ये विजय कदम आहे, नागेश मोरवेकर, ही सगळी अशी त्यावेळेच्या माझ्या बॅचची ती मुलं आहेत. मला थोडंसं एखाद वर्ष ज्युनियर सिनियर असतील ते. पण ही मुलं घडत गेली किंवा आम्हाला घडवण्याचं श्रेय जर काही असेल तर ते शाळेला आहे. त्या शाळेचा अभ्यासक्रम मुलांना त्यांच्या गुणांना प्रोत्साहित करणं किंवा त्यांना शोधण्यासाठी मदत करणं. आणि शिक्षक ते काम करायचे की शोधायचे याच्यात हे चांगलं आहे, तू हे कर. आज आमच्या शाळेतली मुलं सगळीच एक जात की हे स्वतःच्या पायावर उभं राहू शकतील इतकी क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण केली, अगदी 11वी पर्यंत. मग वर्षभरामध्ये मुलींनी एकदा क्लासमधल्या को एज्युकेशन होतं, पण मुलींनी डान्स बसवायचा आणि मुलांनी एकांकिका बसवायची. त्याचं सादरीकरण त्यावेळेला शाळेमध्ये गणपती असायचं, त्या हॉलमध्ये आमच्या ते व्हायचं. ते एकांकिका करायला तिथून सुरुवात झाली होती. 5वीत असताना मला आजही आठवतं, मला शुक्लाबाई होत्या. शुक्ला मॅडमनी
वर्गात म्हणजे बालभारतीतला धडा होता सुदाम्याचे पोहे, हा. तर तो बसवला होता आणि त्याच्यामध्ये मी कृष्ण होतो. वा. तर तेही मला अजून आठवतंय. तर ते आणि त्यावेळेला पुढे यायचं, वाक्य म्हणायचं आणि मागे जायचं, हा जो ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी शिकवलेलं होतं. पण रंगभूमीवरचा पहिला प्रवेश तो खऱ्या अर्थानं तिथे होता. पण त्याच्याही अगोदर मला वाटतं मी डिलाय रोडला राहायचो. अच्छा. पटेल बिल्डिंग म्हणून एक चाळ होती. हा, हा. आम्ही नंतर आम्हाला कळायला लागल्यानंतर त्याला आम्ही आडवी उषा किरण म्हणायला लागलो होतो. कारण उषा किरण ही सगळ्यात उंच बिल्डिंग आणि आमची असं बघितलं की एकदम टोकापर्यंत असे म्हणजे दिवाळीत कंदील लागले की ते बघण्यासारखं दृश्य असायचा. त्याला जो मधला पॅसेज त्याला वटणी म्हणायचो आम्ही, वटणात वगैरे असं. तर ती बघण्यासारखं असायचं एवढं म्हणजे सगळ्याच बाजूने एक आनंदाचा तो क्षण होता. तर तिथे भजनं व्हायची. अच्छा. आणि ती भजनं ना सोंगी भजनं व्हायची. आपल्याकडे सोंगी भजन भारूड असतं, पण त्या भारुडामध्ये चित्र रूप म्हणजे स्वतः कपडे घालून वगैरे येऊन म्हणजे जसं दशावतार करतात तसं भारूड सोंगी भजन म्हणायचे त्याला. ती सोंग घेऊन यायचे. अर्थात त्याच्यामध्ये पुराण आणि ह्या सगळ्याच गोष्टी असायच्या. तर त्याच्यामध्ये एकदा त्यांना कृष्ण हवा होता म्हणून मग मला तो कृष्ण केलेला आठवत आहे. तर ते कदाचित तसंही असू शकेल की थोडंसं शार्प नाक बारीक होतो मी त्यावेळेला. आणि मग चला आई पाळणं म्हणायची, उत्तम गायची ती. तर त्याच्यामुळे ती पाळणं म्हणायला जाणं आणि तिचं ते सगळं बघणं जे आहे त्याच्यातून हळूहळू काही गोष्टी डोळ्यात शिरतात, त्या मनात रजिस्टर होतात. मग आपल्याला हे आलं पाहिजे किंवा आपण करून बघूया. ते शाळेमधून ते करता आलं. अगदी शेवटच्या वर्षापर्यंत एकांकिका करत होतो आम्ही. वर्गाची एक एकांकिका व्हायची. सुरुवात झाली. बालपण कसं गेलं घरी? ते सगळ्यांचं जसं असतं तसं कोकणातून उठून येणं आणि मग हलाखीच्या दिवसामध्ये ते सगळं काढणं वगैरे. एका खोलीमध्ये 10-10, 15-15, 10x12च्या खोलीमध्ये. आज आम्हाला एवढ्या मोठ्या हॉलमध्ये सुद्धा अडचण वाटते. तर त्यावेळेला माणसं यावी असं वाटायचं की म्हणजे त्या 10x12च्या खोलीमध्ये 10-12 माणसं असणं. काही बाहेर झोपायचे, काही पोटमाळा केलेला असायचा त्याच्यावर असायचे, पण माणसं असायची. त्याही परिस्थितीमध्ये सगळं मेटाकुटीचं जगणं चालू असताना आई खानावळ चालवायची. ते डबे नेऊन मी पोचवायचो. पण वडील रेल्वेत होते, त्यावेळेचे पगार आणखीन हे सगळं बघितलं तर फार काही परवडण्यासारखं नसायचं. त्यामुळे जगण्यातला आनंद होता. आजही आठवले तरी यात तसं जगता आलं पाहिजे असं सारखं वाटतं. शाळा झाल्यानंतर तुम्ही कॉलेजात गेला असाल आणि पुढे? मध्ये गेल्यानंतर उपरेलमध्ये गेल्यानंतर सायन्सला असल्यामुळे अभ्यास करायला लागत होता. पण ते काय हळूहळू मन लागे ना, कारण सगळं वातावरण रुपारेलचं फार सुंदर. त्याच्यामध्ये थोडस कवी मन असतंच त्या वयातलं. मग साहित्य विषयिक हळूहळू जाण यायला लागली. वडील मला ना दर रविवारी त्यावेळेला माधवाश्रमात घेऊन जायचे गिरगाव. तिथे पांडुरंग शास्त्री आठवलेंची व्याख्यानं व्हायची. तर मला काही कळत नव्हतं, पण एक भक्तीने लोक जातात तिथे, शांत बसतात, ऐकतात. कृष्णाविषयीचं ते प्रवचन करायचे. ते सगळं कानावरून गेलं असेल तर ते हळूहळू असं वाटतं ना की मग आपणही वाचायचं. तत्वज्ञानाची मासिकं यायची आमच्याकडे, पण ती वाचायचं. मध्ये मध्ये वाचन व्हायचं आणि मग लक्षात यायचं की हे वेगळं आहे काहीतरी, मग त्याचा अभ्यास करायला पाहिजे. जे संस्कृत शाळेमध्ये शिकवलेलं होतं त्याचा वापर व्हायला लागला. वाणी शुद्ध झाली. आम्ही कोकणातले असल्यामुळे आपण आईस बापूस वगैरे असंच बोलायचं. आणि जवळजवळ 300 खोल्या होत्या त्या चाळीला. तर 300 खोल्यांमधले 30-40 कोकणातले असतील, 30 एक मुसलमान होते आणि बाकी सगळे वाईदिशी आणि म्हणजे अगदी निपाणी, गडिंग्लज अशा सगळ्या विभागात. कोल्हापूर सगळा म्हणजे सातारापासून ते अगदी निपाणी पर्यंतचे असे सगळे लोक असायचे आणि ते बैठकीच्या खोल्या असायच्या. त्यामुळे सतत कानावर ते त्यांचं बोलणं, काय राहून घ्या, काय करायला असं सगळं घाटी बोलणं, काही कानडी मिश्रित बोलणं.
आणि त्याच्यातून स्वतःला काहीतरी वेगळं काढणं, हम्म. मग त्या संस्कृतचा फायदा झाला. बर. कॉलेजमध्ये असताना बोलणं वगैरे सुरू झालं. मग हे जरा छान बोलतायत, मग ते लक्षात आलं की ते ब्राह्मण आहेत. अच्छा, ओके. मग त्यांचं बोलणं कानावर, मग मैत्रीच करताना बेसिकली हा. की त्या लोकांशी गेले. पण हे साहित्याचं जाण येणं आणि त्याच्याशी संबंधित राहणं हे मला लहानपणापासून आवडायचं. अच्छा. त्याने खूप फरक पडला. मग एकांकिका कधीतरी करायला सुरुवात केली होती. त्यावेळेला विजय चव्हाण, हा. विजय कदम, आमचे धनंजय गोरे वगैरे असा एक वेगळा ग्रुप होता. मी प्रॉम्प्टर होतो अच्छा. त्यावेळेला. मला काम करायला देत नव्हते. कारण ते काय, तू काय करणार, तू गप्प बस, तू जरा प्रॉम्प्टिंग कर वगैरे. म्हटलं ठीक आहे, प्रॉम्प्टिंग करायचो. तर ते मग हळूहळू कधीतरी असं एक तर प्रकाश कामतनं एक सॉलकी लिहिलेली होती. तर त्यांनी ते जे काही केलेलं होतं त्याच्यातून लिहिलेलं होतं ते मी सादर केलं. खूप घाबरलो होतो. घाबरलो होतं म्हणजे इतकं, कारण पहिल्यांदाच करत होतं. तर ते थरथरणं होतं ना, त्या थरथरण्याचा त्याला फायदा झाला, कारण तो म्हातारा होता, 71 वर्षाचा. मग ते सहज जमून गेलो. मग हे असं आहे का, मग ते करून बघितलं तर ते असं 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 केलं तर हात थरथरतो काय. बरं बरं. आतून आलं की मग ते अजून वेगळं होतं. असं काहीतरी डोक्यात यायला लागलं आणि मग नाट्यविषयी जरा आपण करून बघूया. दिग्दर्शक स्वतःमध्ये असतो एक, माझ्यात होता तो, जो शाळेमधल्या एकांकिका बसवताना मीच करत होतो. त्यामुळे त्या दिग्दर्शकाला खतपाणी मिळायला लागलं. मग ऍक्टर त्याच्यात, मग ह्याला जमत नाही असं मलाच वाटायचं, मग मी करायचो. असं असतं म्हणजे त्या तुला जमत नाही, मी करतो. मग त्या कॉलेजमधल्या एकांकिकेमधून मला काम करताना मला लक्षात यायला लागलं की आपलं काहीतरी चुकतंय, घराकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणजे घराला बेसिकली कसं पैसे पाहिजे, आयदर शिक किंवा पगार आणून. मग मी जरा विचार केला आणि नोकरी पकडली पहिल्यांदा. ती त्यावेळेला बॉम्बे टेलिफोन्स म्हणजे MTNL आत्ताचं, आता ते बंद झालं. तर त्याच्यामध्ये नोकरी पकडली सरकार आणि ते पहिला पगार दिला. आणि मग लक्षात आलं की घरात पगार देणं गरजेचं, पैसे देणं गरजेचं. मग तुला काही करायचंय तर कर, असं नंतर झालं. मग मी आर्ट्स केलं किंवा MD कॉलेज जॉईन केलं. आणि MD कॉलेज जॉईन केलं ना, कारण संध्याकाळचं प्रॅक्टिकल असायचं तिथे BSc करताना. तर प्रॅक्टिकलसाठी म्हणून ते जॉईन केलं आणि तिथे एकांकिका केली, जी INT मध्ये पहिली आली. माझा मित्र शफात खान, अजित भगत, सिराज खान वगैरे असे सगळे लोक होते मदतीला. त्याच्यामुळे ती एकांकिका गाजली आणि त्याच्यामुळे मग एक प्रमोद पवार नाव लक्षात यायला लागलं. कमलाकर सोनटक्केंनी कौतुक केलं, कमलाकर नाडकर्णीने लिहिलं होतं की ह्या एकांकिकेमध्ये एखादी मुलगी असती तर तिलाही पहिलं बक्षीस मिळालं असतं, इतकी एकांकिका सुंदर झाली होती. आणि माझा आवाज चांगला आहे, आपल्याकडे काय ऍसेट आहेत, हे दुसऱ्या कोणीतरी सांगावे लागतात. आणि ते सांगितल्यानंतर मग तुमची प्रगती व्हायला लागते की तुम्ही त्याच्यावर लक्ष द्यायला लागता. मग हळूहळू आवाज चांगला म्हटल्यानंतर मग त्याच्यासाठी तुम्ही कष्ट करणं आणि त्याची जोपासना करणं हे लक्षात यायला लागलं. मग व्यावसायिक नाटकं करायच्या अगोदर प्रायोगिक नाटकं करायला सुरुवात झाली. कारण माझा मधु अंगणे नावाचा मित्र होता कॉलेजमधला, तो उदय कला केंद्राकडे घेऊन गेला. प्रायोगिक चांगली नाटकं करणारी ती संस्था होती. मग त्याच्यामध्ये आमचे लीला धर्मेकर, रवींद्र दिवेकर, रमेश चौधरी असे दिग्दर्शक होते. नाटकं दरवर्षी त्यावेळेला कॉम्पिटिशनला व्हायची ना रंगभवनला. त्या नाटकातून भूमिका सुरू केल्या आणि मग त्यांना बघून बघून दिग्दर्शनाचं अजून स्किल जमवलं आणि मग नाटक दिग्दर्शित करायला लागलं. पहिल्यांदा व्यावसायिकडे वळण्याची घटना कुठली? बालनाट्य करायला सुरुवात झाली. सुलभाताईंशी भेट झाली. मग सुलभाताईंनी बालनाट्य केली होती. त्याच्यात खूप नाईट मिळायची त्यावेळेला, 10 रुपये वगैरे. आनंद मिळायचा. मुलांचं नाटक, मुलांचं ओरडणं वगैरे असं सगळा आनंद. आणि सुलभाताईंशी भेट झाली. आविष्कार जॉईन केलं होतं. मग आविष्कारची नाटकं सुरू झाली. ती एक गंमत असते प्रत्येक वयातली आणि ते करायला पाहिजे. सगळं करून बघितलं. चार एक बालनाट्य केली होती. त्या बालनाट्याच्या ह्याच्यातून सुलभाताईंना कोणीतरी विचारलं, तुमच्याकडे असा एक तरुण मुलगा आहे का, हे आम्हाला त्या नाटकात हवा आहे. हे कमलाकर सारंग, लालन सारंग. मग ते मला वाटतं अभिमान नावाचं नाटक केलं होतं त्यांनी. ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक.
आणि त्या नाटकामध्ये कसा नोकर असतो घरातला तरुण, आणि त्याच्यावर ते बेतलेलं होतं. यशवंत रांजणकरांनी लिहिलेलं होतं आणि कमलाकर सारंगांनी दिग्दर्शित केलेलं होतं. बरं. त्या नाटकाचं एक ऐतिहासिक किंवा म्हणजे एक संस्थानी भाषा वगैरे असते तसंच होतं ते. तर ते नाटक म्हणजे कॉस्ट्युम्स वगैरे नॉर्मल होते, हा, बरं. पण ते जे नाटक होतं त्याच्यामुळे की त्याच्यात तो नोकर असतो आणि शेवटी कळतं की तो खरा मालक आहे, बरं. असं ते कॅरेक्टर होतं काहीतरी. पण ते आवडलं, हम्म. लोकांना कॅरेक्टरही आवडलं. आणि ती भूमिका बघून प्राध्यापक तोरडमलांनी हा. बघून हा. ती बघून मला त्यांनी चंद्रलेखामध्ये ते नाटक करत होते झुंज, त्या झुंजमध्ये बोलवलं. अरे वा. ती एक नशिबाची गोष्ट असते, तुम्हाला एकातून एक काम मिळणं बरोबर. आणि ते चांगलं मिळणं. हम्म. झुंजमध्ये काम करायला लागलो. तर मग चंद्रलेखासारखी संस्था म्हटल्यानंतर प्रचंड व्ह्युअरशिप, हम्म. छान प्रयोग व्हायचे, बरोबर. आणि हे सगळं मी नोकरी करून करत होतो. मी मगाशी म्हणाला की तुमचं कुठलं तरी एक तुम्ही एक सोलो लोकी वाचलीत, हो, हो. आणि तिथे तुम्हाला स्पार्क मिळाला की तुमचा आवाज किंवा वाचन छान आहे, हो आणि नंतर तर तुम्ही कामं करत गेलात आणि तुम्हाला कॉम्प्लिमेंट पण मिळाला, हो तुझा आवाज चांगला आहे म्हणून. बरोबर. मग तुम्ही निवेदनाकडे त्यामुळे वळलात की कसं काय, त्यासाठी काय झालं? हा, म्हणजे कसं होतं की मग रेडिओ प्ले सुरू झाले. अच्छा. रेडिओ प्ले करत असताना तिथे व्हॉइसिंगची परीक्षा दिली, अच्छा. रेडिओला ऑडिशन दिली. तर त्यावेळेला ऑडिशन घ्यायला मला वाटतं पुरुषोत्तम दारवेकर होते, अच्छा. बाळ कुडतरकर होते. हम्म. तर अशा दिग्गजांनी आपली परीक्षा घेऊन पास करणं, हम्म. आणि मग त्यांनी सतत कामाला बोलवायचे. वा. ते आज इथे हे आहे, तिथे ये, ते करायचंय वगैरे. बरोबर. मग त्याच्यातून निवेदन सुरू झालं. हम्म. तोपर्यंत दूरदर्शनने मार्गक्रमण केलेलं होतं, त्यांना त्यांच्या काही डॉक्युमेंटरीजना आवाज द्यायचा असायचा. हा, हा. मग ते मला बोलवायला लागले, आणि जवळजवळ सातत्याने, म्हणजे एक काळ असा होता की दूरदर्शनवरच्या जवळजवळ 60% ज्या माहितीपट असायचे त्याला माझा आवाज असायचा. वा, वा, वा. आपण असं म्हटलं की नाही मी काही केलं लहानपणी वगैरे, तरी सुद्धा ऐकून आपला कान तयार होतो. हो. एखाद्याची बोलण्याची लकबही आपण नकळत उचलतो. हो. असं काही झालं असेल असं वाटतं? नाही, नाही. माझं कसं, मी वडील चांगलं बोलायचे, अच्छा. आई छान बोलायची, वडील चिडायचे, मारायचे, हम्म. सगळं काही करायचे. म्हणजे आजही कळतं किंवा आपल्याला कशामुळे मारायचं, काय अच्छा. करायचं वगैरे ते. पण मध्ये सतत भांडणं, दारू पिऊन येऊन हा, काही लोक हा. मस्ती करतायत, मजा करतायत, आणि बरं. त्याच्यात त्याचा परिणाम आपल्या मुलावर होऊ नये. खरंय. कारण ते स्वतः स्पोर्ट्समन होते, कबड्डी खेळायचे, अच्छा. ते रेल्वेच्या टीम मध्ये होते. हम्म. पण मी कधीच खेळ खेळलोच नाही. माझे खेळ नाटक आणि अच्छा. हेच होते, त्यामुळे तसंही पण ज्या वेळेला त्याच काहूरला मला पारितोषिक मिळालं होतं, हा, हा. आणि नंतर उठवा नावाची एक एकांकिका दूरदर्शनच्या ह्याच्यामध्ये केली होती. तर त्याचं बक्षीस लागूनच्या हातून घेताना त्याने ज्या वेळेला बघितलं, त्यानंतर मला परत कधी काही बोलले नाही ते. त्याने सोडून दिलं. हा. तर काय करायचं ते कर, खरं. पण नोकरी सोडायची नाही, बरं. कारण सरकारी नोकरी होती, ती सोडण्याचा काही प्रश्नच नाही. मग तुम्ही अनेक वेगवेगळ्या गोष्टी करत होतात आणि शिवाय नोकरी करत होतात. त्यावेळी तुमची काही तारांबळ व्हायची का, किंवा घरी वेळ देता यायचा का की नाही? घरी कधी वेळ दिलेलाच नाही. घरी काही अडचण त्यामुळे? वेळ, पैसे आणतोय, घर चाललंय, घराकडे लक्ष आहे, एवढ्यावरच सगळं आनंद होता. आणि रात्रीचा पुण्याचा प्रयोग करून सकाळी उतरायचा, आंघोळ करायची, ऑफिसला जायचं, इतकं असायचं. किंवा आम्ही छबिलदासला असायचो, खूप गप्पा झाल्या की मग कोणाची तरी ट्रेन चुकायची, मग रात्रभर स्टेशनवर गप्पा मारत बसायचं. मग पहिली ट्रेन पकडून घरी जायचं. घरी गेल्यानंतर आवाज काही करायचा नाही, एक तर उशिरा जायचं कधीतरी, किंवा मग एकदम सकाळी. आणि गेल्यानंतर मग हळूच दारांना असं लॅचकी वगैरे असं काही नव्हतं, ते एक दार थोडस खेचून फणीने असं केलं की दार उघडायचं, एवढंच सोपं होतं ते. मग हळूच पाईप लावायचा, बाहेर ड्रम असायचा, त्या ड्रम मध्ये तो पाईप सोडायचा, पाणी भरायचं. कारण पाण्याचा आवाज झाला की उठतात ना लोक, तर त्याच्यावर पाणी भरायचं, तो पाईप परत गुंडाळून ठेवायचा, आणि मग सांगायचं ड्रम भरलाय, मी आता वर जाऊन झोपतो. मग माळ्यावर जाऊन झोपायचं. मग 8 वाजता उठव किंवा 9 वाजता उठव, मग ऑफिसला जायचं, असं व्हायचं.
या सगळ्या कामांमध्ये तुम्हाला कोणी गुरु लाभले का? प्रत्येक म्हणजे आता आई वडील हे पहिले गुरु, नंतर शिक्षक शाळेमधले, ते तर महत्वाचे आहेत आयुष्यातल्या सगळ्यात घडणीत. महत्वाचा वाटा कोणाचा असेल तर शाळेतले शिक्षक. नंतर मग पुढे कॉलेजला आल्यानंतर राम कापसे, लगजोग यांच्यासारखे गुरु मिळाले आणि सगळे प्रिन्सिपल्स होते ना, राईट फ्रॉम अगदी मुदगल सर, आमचे शिंदे सर, येवलेकर, अगदी आत्तापर्यंत. तो तर आमचे मित्रच होते, देसाई वगैरे. पण ह्या सगळ्यांनी ना एक वेगळं प्रेम दिलं. हे प्रेम केव्हा मिळतं की तुम्ही ज्या वेळेला वागता कसे, तुमच्यापासून कॉलेजला किती उत्तम फायदा होणार आहे चांगल्या वागण्यामुळे किंवा चांगलं काही सादर करण्यामुळे, तर ते तुम्हाला प्रोत्साहित करतात किंवा पुढे जायला देतात. नंतर मग मी एमडी कॉलेज जॉईन केलं होतं. तिथे एक वेगळा ग्रुप तयार झाला होता. आज एमडी कॉलेजचं नाट्य वलय जे आहे किंवा नाट्य रंग काही आहेत ते, तर ती मुलं म्हणजे अभिमानाने सांगतात की प्रमोद पवार आमच्या कॉलेजमधले आहेत म्हणून. मलाही अभिमान वाटतो की भरत जाधव, अंकुश वगैरे ही सगळी मुलं माझ्या कॉलेजमधली आहेत. पण ती एक परंपरा मग सुरू होते. त्यांना काहीतरी वाटतं की आपल्याला असं करायला मार्ग मिळतो. तसे मार्ग दाखवणारे हे गुरु मिळाले. नंतर मग प्रायोगिक मधले सगळे ज्यांची नावं घेतली ते दिलीप कोलटकर, जया मेहता, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कोणालाही लाभणार नाही असं भाग्य लाभलं ते म्हणजे विश्राम बेडेकर आमच्या आयुष्यात आले. तर टिळक आणि आगरकर नावाचं नाटक ज्यावेळेला 82 साली सादर झालं, त्यावेळेला एका रात्रीत मी हिरो झालो होतो. आणि हिरो कोणाचा झालो होतो, एका मागच्या पिढीचा असेल कदाचित, पण ते नाटक आणि त्याचं गाजणं म्हणजे सलग 44 प्रयोग हाऊसफुल घेतले होते आम्ही पुण्याला. त्यानंतर नागपूरला सलग 6 दिवस एकाच थिएटरला प्रयोग केले होते. हे अशा पद्धतीचं होऊ शकलं. केवळ नाटकाचं नाव नव्हतं, तर विश्राम बेडेकरांसारखा एक सव्यसाची माणूस ते लिहितो, दिग्दर्शित करतो. आणि ते दिग्दर्शन करण्यासाठी त्यांनी, ते 75 वर्षाचे होत्या त्यावेळेला, तर 2 महिने त्यांनी तालीम घेतली होती आमची. त्यामुळे ते पहिला प्रयोग जो झाला होता ना, तो 25व्या प्रयोगासारखा झाला आणि प्रेक्षकांना त्याचा आनंद जास्त मिळाला. आणि ते नाटक म्हणजे एक आमचा मित्र आहे विजय देसाई म्हणतो, वायबी चव्हाणला मॅनेजर होता, आता रिटायर झाला तो. तो म्हणाला, सर मी आयुष्यात कधी रडलो नव्हतो रे, या नाटकातल्या एका वाक्याने मी रडलो. तर असं काहीतरी त्या नाटकामध्ये घडलं होतं. आता एवढ्या मोठ्या व्यक्तिरेखा त्या सादर करायला मिळणं आणि लोकांच्या समोर त्याचा बोलबाला होणं, म्हणजे पुण्याच्या पहिल्या प्रयोगाला पहिल्या रांगेमध्ये पु ल देशपांडे, नाग गोरे, एस एम जोशी, जयवंतराव टिळक, तुम्ही पुण्यातले सगळे स्टारवर्ड जे जे होते ते सगळे तिथे हजर होते. अक्षरशः अंगाचा थरकाप झाला होता. तो क्षण आठवला होता मला, थरथरणं म्हणजे पहिला प्रवेश झाला आणि लक्षात आलं की आपल्याला टिळक म्हणून स्वीकारलेलं. मग पुढे झालं, प्रयोग चालू होता. नंतर दुसऱ्या अंकाच्या नंतर चहा प्यायला वगैरे ते वर आले, त्याला एवढी मोठी माणसं, आपण साहजिकच नमस्कार करणार म्हणून वाकलो, तर त्यांनी सांगायचं आज वाकायचं नाही तुम्ही, आणि तुम्ही आज तो भूतकाळ आमच्याकडे जिवंत करता तुमच्या समोर, आज तुम्ही, आज आम्ही तुम्हाला नमस्कार असं म्हणून पुलंनी आमचे पाय धरले होते. हे भाग्य लाभणं फार कठीण असतं आणि ते लाभलं. एकांकिका केल्यात, नाटकं केलीत, प्रायोगिक केलीत, व्यावसायिक देखील केलीत. तुम्ही म्हणजे कुठलंही माध्यम तुमच्यासाठी नवीन नाही राहिलंय. तुम्ही मग यानंतर तुम्ही दुसऱ्या माध्यमाकडे कसे वळलात, तिकडे काय? हे असं टिळक आणि आगरकर झालं ना, तिथे नाव झालं होतं, बऱ्याच लोकांनी बघितलं होतं आणि वर्ण सावळा असल्यामुळे कुठेही जायचं ना, तर असंच कोणीतरी ते काम बघितलं होतं. म्हणून मग एक ग्रुप होता पुण्यातला आणि रमाकांत कवठेकर म्हणून उत्तम दिग्दर्शक होते, तर त्यांना कोणीतरी माझं नाव सुचवलं म्हणून मला विचारायला आले. सिनेमा करत होते ते, आघात नावाचा. पहिलं त्याचं नाव दे दान होतं, मग आघात. तर त्या सिनेमासाठी विचारल्यानंतर मी म्हटलं करेन. आता सिनेमा म्हटल्यानंतर मग कोण नाही म्हणणार, आणि हिरो त्या सिनेमाचा.
तर मग बेडेकर काकांना सांगितलं की काका असं असं मला सिनेमा, मग त्यांनी जवळजवळ माझा क्लासच घेतला कसं करायचं असतं, काय करायचं असतं, सातत्याने ते मार्गदर्शनच करायचं. आणि तो सिनेमा झाला आणि त्यावेळेला आम्ही तंबूत राहत होतो कुठे नसरापूर म्हणून गाव आहे पुण्याच्या पुढे. तिथे ना आतल्या बाजूला नदी वाहते एक छानपैकी, त्या नदीच्या काठावर एक शेत घेतलं, त्या शेतामध्ये तंबू बांधलेले होते आणि सगळे तिथे राहत होते. एक असं सगळ्यांनी मिळून करायचा असं तो सिनेमा होता. अशोक सराफ त्या सिनेमात होते, तो माझा मित्र होता त्याच्यामध्ये. त्याचा गायडन्स मला त्यावेळेला मिळाला कसं करायचं म्हणून. त्यानंतर अशोक सराफांच्या नंतर निळू फुले होते, रामनगरकर होते, असेही. आणि मी अगदी तरुण, काय कशा पद्धतीने करा, सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं आणि सिनेमा झाला. पण अचानक अडकला तो. मग 90 साली तो पूर्ण झाला. पूर्ण झाल्यानंतर तो कॉम्पिटिशनला गेला होता, तर त्यातलं ते पारितोषिक आहे की ज्याचं ऍक्टिंगचं मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. छान छान. मग ते ज्यावेळेला स्वीकारलं मी, त्यावेळेला असं म्हटलं होतं की मी त्यावेळेला चाळीत राहत होतो, बक्षीस डिक्लेअर झालं त्यावेळेला, आणि सगळ्यांचं कौतुकाचा फोन येतो. फोन होता, मोबाईल वगैरे काही नव्हतं. तर म्हटलं हे पारितोषिक ठेवायला माझ्याकडे जागा नाही. तर त्याचा परिणाम इतका झाला होता की म्हटलं हे माझी व्यथा नाहीये त्याची. असे बरेच कलाकार आहेत इथे म्हटलं की त्यांचे, आणि त्यावेळेला 10% फ्लॅट्स मिळत होते आणि कोणीही नको ते माणसं काही सर्टिफिकेट देऊन ते मिळवत होते. म्हटलं आम्हाला ज्यांना मिळतंय त्यांना खऱ्या अर्थाने नाहीये म्हटलं. पण त्याचा परिणाम झाला, 6 महिन्यानंतर माझं ऍप्लिकेशन पास झालं आणि मग याच बिल्डिंग मध्ये इथेच मला ती जागा मिळाली पहिल्या मजल्यावर. मग आता ही रिडेव्हलप झाली आणि आपण आता बोलतोय. छान छान छान. मग त्यानंतर पुढे कसं? मग ते आता मग लाईन लागते ना, आता एवढा अवॉर्ड मिळाला म्हटलं हा बरा नट असेल असं आणखीन एक शिक्कामोर्तब होतं. मग पुढे अजून कामं सुरू होत होती, ती चालू होती. नाट्य दर्पणचे अवॉर्ड त्यावेळेला मिळालं. त्या टिळक आणि आगरकर मधल्या भूमिकेसाठी 86 साली आर्य चाणक्य गेलं होतं ह्यांचं, छबिलदासचं, आविष्कारचं. त्याच्यासाठी मला अवॉर्ड मिळाला. त्याचे किती प्रयोग केले बरं. तिथे पैसे मिळत नाही तुम्हाला, पैसे जातातच तुमचे. त्यामुळे अशा पद्धतीच्या नाटकातून काम करून स्वतःला तपासून बघणं हे सुरू राहिलं. अगदी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 10 वर्ष झाली असते, जाता नाही जात सारखं नाटक केलं होतं. तेही स्वतःला तपासण्यासाठी काही करावं लागतं, ते मी करत असतो. आता मी साहित्य संघामध्ये टिळक आणि आगरकर साहित्य संघाचं होतं, त्याच्यापासून मी त्यांच्याशी जुळलो होतो. मग हळूहळू हळूहळू आता गेल्या 20 वर्षामध्ये संगीत नाटक दिग्दर्शित करणं हा एक वेगळा व्याप लावून घेतलाय. माझा आवडता छंद आहे तो संगीत. ना मला गाता येत नाही, काही नाही, पण ते गाणाऱ्यांना कुठे चुकताय तेही सांगू शकतो, असं झालेलं आहे. तुम्ही अनेक व्यावसायिक नाटकं केलीत, सिनेमे केलेत, सिरियल केल्या. या सगळ्यांमध्ये तुम्हाला विशेष आवडलेली भूमिका अशी कोणती? नाटकात टिळक आणि आगरकर ही तर आहेच. आम्ही वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर कामं केली, वेगवेगळ्या कलाकारांबरोबर कामं केली. या सगळ्यांशी तुमचं नातं कसं असायचं त्याबद्दल मला माहिती. नातं असं सगळ्यात महत्वाची गोष्ट. आजही मी विद्यार्थी म्हणून असतो. मग त्यावेळेचे दिग्दर्शक सगळे सिनियर्स होते, म्हणजे विजयाबाई आहेत किंवा विश्राम बेडेकर आहेत, राजदत्त आहेत, की जे सिनेमाला एका दिग्दर्शक होते. त्यांच्याबरोबर मी असिस्टंट म्हणून काम करत होतो. त्याच्या अलीकडे विजयाबाईंच्या बरोबर असिस्टंट म्हणून मी काम करायची संधी मिळाली. मला ह्या असिस्टंटगिरी करत असताना शिकायला मिळालं. म्हणजे तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्यायला पाहिजे की आयुष्यात शिकायचं असेल तर सगळ्याच गोष्टी मी करतो वगैरे असं करून करायला गेलं तर काही शिकता येणार नाही. मला कोणाबरोबर ते राहून त्याच्या सावलीत राहून मला शिकता आलं पाहिजे. आणि अर्थात शिकण्यासाठी तुमचे नाक कान डोळे सगळे उघडे पाहिजेत, तरच तुम्हाला शिकता येतं. नाहीतर मग आत्मसमाधान, आत्मस्तुती असं करून माणसं तिथेच राहतात. त्याच्यासाठी चांगले गुरु मिळणं. मला कोणी आवडलं नाही वगैरे अशा सगळेच आवडलं, कारण
सगळ्यांच्याकडून शिकायला मिळत खरंय. म्हणून. कलाकारांबरोबर तुमचं नातं कसं असायचं? मी दिग्दर्शक नसेल त्यावेळेला मी त्यांच्या बरोबर असतो. हा. दिग्दर्शकाच्या भूमिकेत गेलो की माझा स्टान्स बदलतो. ओके. मग मी कोणी योग्य नाही केलं, वेळेवर नाही आलं की ते चिडचिड होते आणि मी चिडतो बऱ्यापैकी, हा. पटकन चिडतो. हम्म. मी एखाद्या व्यक्तीला येत नसेल तर 10 वेळाला मी करून दाखवतो. हम्म. मग 11वी वेळ मात्र देत नाही, मग त्याला काढून टाकणं वगैरे असं मग थोडस निर्दयी व्हावं लागतं. पण अच्छा. त्याला पर्याय नाही, हम्म. कारण मला जर तो इफेक्ट येत नसेल, जर ते काही मिळत नसेल तर मी काढून टाकणार, म्हणजे मला नाही आवडणार. खरंय. ऍडजस्ट करतो मी, प्रचंड करतो. हम्म. पण शेवटी नाटकाचा एक सूर असतो, हो. तर त्या सुराप्रमाणे जर गेलं तरच ते चांगलं होईल खरंय. हे मला कळत असतं. आणि जर हे होणार नसेल तर न करणं हे जास्त चांगलं. हम्म. फार प्रेमात पडून काही गोष्टी करत नाही मी. बरोबर. नाटक मात्र प्रेम म्हणूनच करतो. मग त्याच्यात म्हणजे बायकोपेक्षाही जास्त मला अच्छा, नुसतं पहिल्यांदा ओके, नाटक. ओके. मग ते घरी जरा उशीर झाला तरी सवय झालेली आहे, बर. पर्याय नाही. अगदी अलीकडे दिग्दर्शित केलेला पिक्चर तुमचा मराठी सिनेमा बरोबर. ट्रकभर स्वप्न, हो, त्याबद्दल काही सांगाल? खूप छान अनुभव आहेत आणि तितकेच वाईट अनुभवही आहे. म्हणजे कारण मला तर सिनेमा दिग्दर्शित करायचा होता. मग त्याच्यासाठी मी, माझा मित्र संजय खानविलकर अलीकडेच गेला तो, हा. तर त्याच्यामुळे मी तो मागे होता म्हणून मी तो खरं तर करू शकलो. हम्म. मग त्याने त्याचे डिस्टंट रिलेटिव्ह आहे नितीन चंद्रकांत देसाई हा, हा, हा. त्यांच्याकडे घेऊन गेला. त्याच्यामुळे मग ते त्यांनी पुढाकार घेतला. आणि हा. पण या सगळ्याच्या मागे सगळ्यात महत्वाचा माणूस उभा राहिला होता ते किरण दिगावकर, अच्छा. जे कमिशनर आहे. हम्म. पण त्यांना असा एखादा सिनेमा करायचा होता की तो लोकांना आवडेल वगैरे. हम्म. आणि त्यासाठी त्या व्यक्तीने ती गोष्ट त्यांची मला दिली. मग मी त्याच्यावर काम केलं. हा. प्रवीण तरडे, आता ज्याचं प्रचंड नाव हो, आहे, हो. त्याच्याकडून मी ती लिहून घेतली. बर. आणि हे सगळं केल्यानंतर काही वाईट अनुभव आले. अच्छा. आता वाईट अनुभव म्हणजे फिनान्शियली सगळ्या गोष्टी पुरवून सुद्धा म्हणजे सो कॉल निर्माता होता, त्याच्याकडून तसा सपोर्ट मिळाला नाही मला. अच्छा. खर्च भरपूर केला, हम्म. पण अनाठाही वाटत होता मला की मला जे नको होतं तेच नेमकं करायला लावत होते वगैरे, अशा सगळ्याच गोष्टी होत्या. बरोबर. पण मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, स्मिता ओक अशी मोठे लोक होते. आता ती आदिती पोहनकर, हो, हो. जे आश्रम मध्ये एकदम खूप वेगळ्या भूमिकेत वगैरे, त्या मुलीचं पहिलं पिक्चर होतं ते. अच्छा. अशा पद्धतीचे सगळे आर्टिस्ट होते, छान आर्टिस्ट होते. पिक्चरही मनापासून मला करायचा होता, त्याप्रमाणे मी केला. हम्म. पण बऱ्याच गोष्टी अशा असतात आपल्याकडे की डिस्ट्रीब्युशनला एक शिस्त नाही आपल्याकडे, बरोबर. किंवा कोणी मूर्ख बनवणारे लोक येतात. तसा एक मूर्ख बनवणारा माणूस आमच्याही वाट्याला आलो. अच्छा. आणि आम्ही मूर्ख बनलो बेसिकली. ओके. त्याला पर्यायही नव्हता. हम्म. पण मला आनंद दिला त्या सिनेमाने. पुढे अजून काही करायची इच्छा आहे, पण ते हे सगळे अनुभव घेतल्यानंतर आपण काय करू शकू याच्याबद्दल शंका वाटते. बरोबर. एकांकिकांपासून सुरू झालेला हा प्रवास मराठी सिनेमा दिग्दर्शन करण्यापर्यंत पोहोचला. हो. या सगळ्या प्रवासात मागे वळून पाहताना तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या हातून काही राहून गेलंय? नाही, काहीही राहून गेलेलं नाहीये. फक्त भरपूर काही करायचंय, हा. तेवढंच असं वाटतं की अजून चांगलं नाटक करायचंय. नाटक, सिनेमा हा एक अत्यंत वेगळा, जागतिक सिनेमा वेगळा, कलात्मक सिनेमा वेगळा आणि कमर्शियल सिनेमा वेगळा. हे लक्षात घेऊन त्या पद्धतीने जर काम केलं तर मला एखादा कलात्मक चित्रपट करायला आवडेल. वा. पण त्याच्यासाठी लागणारं आर्थिक पाठबळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता ते आपल्याकडे शक्य होत नाही. कारण वेड्यासारखं काम करावं लागतं काहीतरी. बरोबर. ते वेड्यासारखं काम करायला कोणीतरी देणारा निर्माता पाहिजे. चांगलं काही करायचं तर त्याच्यासाठी वेगळे लोक लागतात. त्यांना आपण पैसे कुठे इन्व्हेस्ट करतोय हे कळायला लागतं, किंवा ते समजावून द्यावं लागतं. मला सेल्समनशिप नाहीये माझ्याकडे, बरं. तो एक लागतो. बरोबर आहे. खरं. तर ते नाहीये माझ्याकडे. त्याच्यामुळे ठीक आहे. अजून काही भावी योजना आहेत का तुमच्या समोर? नाही, आता योजना काही नाही. चांगलं नाटक करणे,
सिनेमा करणे आणि संस्था सांभाळणे. ओके. मी आता संस्कार भारतीचं राष्ट्रीय स्तरावरचं काम करतोय. वा. त्यामुळे मला भारतातल्या अगदी जम्मू काश्मीर पासून अरुणाचल पासून ते कन्याकुमारी पर्यंतचे सगळे आर्टिस्ट भेटतात. हा. त्यांच्याकडून काही वेगळ्या पद्धतीने काम करवून हा. घेणं अशी एक वेगळी जबाबदारी माझ्याकडे आहे वा. आणि ते काम करतोय मी. त्याच्यातही मला आनंद मिळतो, वेळही छान जातो. छान. येस. या क्षेत्रात येणाऱ्या नवीन मुला मुलींना किंवा इतर कलाकारांना काही सांगू शकाल, एखादा सल्ला देऊ शकाल? अजिबात नाही, कारण सल्ला देण्याच्या पलीकडची आहेत सगळी मुलं. कारण ती ज्या वेळेला प्रमोद पवारांना भेटायचं असं ज्या वेळेला सांगतात किंवा हा. कोणी सांगितलं की त्यांनी बोलवलंय हम्म. किंवा ते काहीतरी करतात जा, तर ते अगोदर माझी माहिती काढतात, ओके. मी काय केलंय ते बघतात बरं. आणि मग याच्याकडे जायचं की नाही ते ठरवतात. त्याच्यामुळे त्यांना काय सांगणार आपण, त्यांच्याकडे सगळं हाताशी असतं, पण त्यांना जे असतं ना त्याच्यासाठी नजर ना त्यांची खाली असते, वर हम्म. नसते. आजूबाजूला काय घडतंय हम्म. ते बघत नाहीत. बरोबर. कान उघडे नसतात त्यांचे, कारण कानात हेडफोन टाकलेले असतात. खरंय. सो या पिढीला सांगण्यासारखं काही नाही. हे जोपर्यंत हे यंत्र बाजूला करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्यांना जग दिसणार नाही असं मला म्हणायचं. बर. तुम्ही वेळात वेळ काढून मला वेळ दिलात त्याबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे. मी खूप बोललो असेल पण मला पर्याय नाही, मी बोलतच राहतो. नाही हरकत. तर भारती परमार शो तर्फे तुमच्या भावी योजनांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हालाही शुभेच्छा. छान लोकांशी गप्पा मारत जा, आनंद मिळतो. हो. धन्यवाद. हे शेवटचं ना. पाहिलं मंडळी, स्वप्न घेऊन निघालेला माणूस आपला प्रवास कुठवर नेऊन पोहोचवतो. तुम्हीही स्वप्न पहा आणि ती पूर्ण करायला लागा. आज भेटलेले प्रमोद पवार यांचा शो आपल्याला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवणार आहातच. पुन्हा एका नव्या अवलियाला घेऊन मी येणार आहे. तोवर पाहत राहा द भारती परमार शो. धन्यवाद. झलक अविस्मरणीय कलावंतांची पाहण्यासाठी द भारती परमार शोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.